चिटीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एअर फ्रायर ओट्स टिक्की. संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला चहा किंवा कॉफी सोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं, पण आपण तळलेले पदार्थ टाळतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय पौष्टिक आणि फार कमी तेलात बनवलेली एअर फ्रायर ओट्स टिक्की. ही बाहेरून जितकी कुरकुरीत आहे तितकीच आतून मऊ आणि चविष्ट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतला आहे 1 कप ओट्स. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे हलकी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे काय होईल की ओट्सचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आणि थोडे गार झाल्यावर ते एका भांड्यामध्ये काढून घ्या. आता थंड झालेल्या ओट्समध्ये ओट्स आणि बटाटा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता या मिश्रणामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. मसाल्यांसाठी आपल्याला लागणार आहे लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरते मीठ, हळद पावडर, चाट मसाला, धने पावडर, काळे मिरपूड आणि हिंग, जिरे. अशा प्रकारे आपण दिलेले मसाले ॲड करून घेऊया. आता या मिश्रणाला छानसं मळून घेऊया. मळून झाल्यानंतर हाताला किंचितसं तेल लावून आपण याच्या छोट्या छोट्या आणि गोल टिक्की करून घेऊया. आता वळूया आपल्या मुख्य स्टेपकडे. एअर फ्रायर बास्केटला आतून अशा प्रकारे तेल लावून घेऊया. अगदी हलक्या हाताने बास्केटमध्ये टिक्की थोड्या थोड्या अंतरावर अशा प्रकारे ठेवून घ्या. टिक्कीला पण आपण ब्रशने अगदी हलकंसं तेल लावून घेऊया, ज्यामुळे की त्याला छान सोनेरी रंग येईल. एअर फ्रायर 180 डिग्री सेल्सिअसवर 3 मिनिटांसाठी सेट करून घेऊया. 3 मिनिटांनंतर टिक्की हळुवारपणे पलटून घ्या आणि परत 3 मिनिटांसाठी 180 डिग्री सेल्सिअसवरती एअर फ्रायर सेट करा. मस्त सुगंध सुटला आहे आणि आपली एअर फ्रायर ओट्स टिक्की दोन्ही बाजूनी एकदम सोनेरी आणि कुरकुरीत झाली आहे. ही टिक्की तुम्ही गरमागरम पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता. तर कशी वाटली आजची ही कमी तेलाची हेल्दी रेसिपी? घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी कुकिंग.